शिक्षक भरती दुसरा टप्पा, रिक्त जागा 474 आहे. यासाठी कन्व्हर्ट राऊंड हो ना, जसं की फेज 1ला पण झाला आहे. मग कन्व्हर्ट राऊंड म्हणजे काय, तर रिक्त राहिलेल्या जागा, रिक्त, गैरहजर, अपात्र ह्या ज्या जागा आहेत ना, ह्या जागेच्या अगेन्स्ट पण परत भरती होतेच. पण आता ह्या जागा ज्या कन्व्हर्ट राऊंडमध्ये येतील त्यामध्ये फक्त ज्या जागा भरल्याच गेल्या नाही, जसं की अंशकालीन उमेदवार मिळालेच नाही आहे, एक्स सर्व्हिसमॅन मिळालेच नाही आहे, ह्या जागा काय केल्या जातात. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया आपण. OBC माजी सैनिक 6 जागा आहे, रिक्त आहेत. मग ह्या जागा कशातून भरल्या जाणार, तर OBC जनरलमध्ये ह्या कन्व्हर्ट होतात आणि OBC जनरलमधून त्या उमेदवारांची निवड केली जाते. सपोज जागा असतील ओपन जनरलच्या किंवा ओपन प्रकल्पग्रस्त जागा आहेत, त्या जागा 2 आहेत आणि प्रकल्पग्रस्त उमेदवार मिळाला नाही, तर ओपन जनरलमधून ह्या जागा भरल्या जातात. अशा पद्धतीने त्या त्या कॅटेगरीच्या उमेदवारांची जी रिक्त संख्या आहे, रिक्त पदसंख्या आहे, ती जनरलमध्ये कन्वर्ट होते आणि त्या जनरलमधून ते पदं भरली जातात. ही कन्वर्ट राऊंड थोडा वेळ लागेल त्याला, कारण पुढे तुम्हाला विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर हा कन्वर्ट राऊंड चालू होईल.